आपण आणि आत्मविजय. जर स्वतःला स्वत्व असेल, तर त्या स्वत्वाचा विजय मिळवण्याचा परिपाठ ठेवावा. हा बौद्ध जीवनमार्ग आहे. मनुष्य हा स्वतःचा स्वामी आहे, दुसरा कोणाचा स्वामी असू शकणार. मनुष्य जेव्हा स्वतःचा संयम करू शकतो, तेव्हा त्याच्यासारखा स्वामी मिळणे कठीण. जो मूर्ख मनुष्य आहे, आर्य शीलवान माणसांचे शासन उल्लंघितो आणि खोट्या धर्मसिद्धांतांच्या मागे लागतो, त्यांचे ते दुष्कृत्य कथक बोरूच्या फळासारखे त्यांच्या स्वतःच्याच विनाशाला कारणीभूत होते. आपणच पाप करतो आणि आपणच त्यामुळे मलिन होतो. आपणच पापाचा त्याग करतो, आपणच आपल्याला शुद्ध करू शकतो. शुद्धी आणि अशुद्धी या स्वतःचवरच अवलंबून असतात. कोणी दुसऱ्याला शुद्ध करू शकत नाही. जो केवळ सुख उपभोगण्यासाठी हपापलेला आहे, जो असंयमित, खादाड, आळशी, दुबळा आहे, तो आपल्याच आत्ताईपणाने नाश पावेल. ज्याप्रमाणे वाऱ्याने दुबळे झाड नाश पावते, त्याप्रमाणे. ज्याच्या ठिकाणी भोग लालसा नाही, ज्याने इंद्रिय दमन केलेले आहे, जो खाण्यात नेमस्त असतो, जो विश्वासय बळकट असतो, तो ज्याप्रमाणे वज्रकाय पर्वत वाऱ्याने उलटून पडत नाही, त्याप्रमाणे तो पतन पावत नाही. जर माणसाला स्वतःसंबंधी प्रेम असेल, तर त्याने स्वतःवर दक्षतेने लक्ष ठेवले पाहिजे. प्रथम स्वतःची सन्मानगाव स्थापना करावी, मग दुसऱ्याला त्याचा उपदेश करावा. शहाणा माणसाने स्वतःचे दोष लागेल असे वर्तन करता कामा नये. स्वतःचे दमन करणे हे फार कठीण आहे, असे म्हणतात. जर माणूस दुसऱ्याला ज्याप्रमाणे उपदेश करतो, त्याप्रमाणे स्वतः वागला, तर त्याच्यासारखा आत्मसंयमी हा खरा दुसऱ्यावर स्वामित्व गाजवणारा होऊ शकतो. स्वतः केलेल्या पापांबद्दल स्वतःच भूदंड भरावा लागतो. माणूस स्वतःला स्वतः शुद्ध करू शकतो, तेथे दुसरा कोणी शुद्ध करायला येत नाही. युद्धात शेकडो वीरांना जिंकणारा परमवीर नसून जो आत्मविजय मिळवतो तोच परमवीर होय. प्रथम स्वतःची सन्मार्गावर स्थापना करावी, मग दुसऱ्याला त्याचा उपदेश करावा. शहाण्या माणसाने स्वतःला दोष लागेल असे वर्तन करता कामा नये. स्वतःचे दमन करणे. माणूस हा स्वतःचा संरक्षक असतो, त्याला दुसरा कोणी संरक्षक असणार. जो स्वतःचे स्वतःच रक्षण करू शकतो, त्याला स्वतःसारखा दुसरा संरक्षक मिळणे हे दुर्लभ आहे. जर माणसाला स्वतःसंबंधी प्रेम असेल, तर त्याने स्वतःवर दक्षतेने लक्ष ठेवले पाहिजे.